सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्या जणींचं, माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत झटपट होणारा असा एक मेकअप लुक शेअर करते। तर उद्या आहे नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन। तर सगळ्यात आधी सगळ्या जणींना रक्षाबंधनच्या, नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आणि सकाळच्या घाई गडबडीत किंवा स्वयंपाकाची धावपळ असते सकाळ सकाळी आणि फारसा आपल्याला तयार व्हायला वेळ नसतो। रक्षाबंधनच नाही तर प्रत्येक आता पुढे येणारे भरपूर असे आता सणवार असतील, तर आपण घरातलं तर सगळं आवरतो, सगळी तयारी करतो, पण स्वतःला मात्र आपल्याला वेळ देता येत नाही। तर काही जणींना आवडीचाही भाग आहे हा, काही जणींना मेकअप अजिबात आवडत नाही, काही जणींना हौस असते पण मग वेळ नसतो। तर त्यासाठी मी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी प्रॉडक्टमध्ये होणारा सिंपल पण सोबर असा हा मेकअप लुक आज तुमच्यासोबत शेअर करते। तर फार काही नाही, पण ॲटलिस्ट फोटो तरी खूप छान येतात आपले, थोडं आवरून घेतलं स्वतःलाही छान वाटतं आवरल्यावर। आणि केसांना मी म्हणजे हेअरस्टाईल वगैरे फारसं काही केलेलं नाही, कारण ॲक्च्युअल त्या दिवशी आपल्याला तेवढा वेळही नसतो, फक्त आता वेळ होता, मी आदल्या दिवशी शूट करते म्हणून मी मोकळे ठेवले आहेत। आणि आदल्या दिवशी केसांना कर्ल्स केले होते म्हणून तेही थोडेफार दिसत होते, तर मी ते फोटो काढायला तेवढे म्हणून मोकळे ठेवले होते। तर कुठलाही मेकअप असो तर सुरुवातीला आधी आपल्याला स्किन प्रेप करणं खूप महत्त्वाचं असतं। आपल्याला आधी स्किन केअर करायला लागतं, ज्यामुळे की आपला जो काही बेस असतो, तसं तर आज आपण कुठलंही फाउंडेशन वगैरे वापरणार नाही आहोत, बेसिक असं आपण मेकअप करणार आहोत, पण तरी चेहरा आपला हायड्रेट असणं, स्किन हायड्रेट असणं खूप महत्त्वाचं असतं। तर त्यासाठी माझ्याकडे हे 2 मॉइश्चरायझर असतात नेहमी, म्हणजे पार्लरमध्ये मी हेच वापरते आणि पर्सनली माझ्या स्वतःसाठी मी हेच वापरते। तर एक आहे जॉयचं अल्ट्रालाइट जेल म्हणून आहे आणि एक निव्याचं आहे, जे की मी आज वापरते, कारण आज मला माझी स्किन थोडी ड्राय वाटते, जी की अधूनमधून कधी ऑइली वाटते, कधी ड्राय वाटते, तर हे असं काही चाललेलं असतं स्किनचं। तर आज मी निव्याचं मॉइश्चरायझर वापरते। तर सकाळी आंघोळीनंतर मी आज चेहऱ्याला काहीच लावलेलं नव्हतं, आत्ता जस्ट फक्त एक पाणी मारून आलेली आहे, तुम्ही बघू शकता, काहीच नाही आहे चेहऱ्यावर। आणि त्यानंतर मग घरातली बरीचशी कामंही आवरली मी आधी। तर मेकअपला सुरुवात करायच्या आधी सगळ्यात आधी मी टोनर लावून घेते व्यवस्थित, एका तुम्ही कॉटन बॉलवर घेऊ शकता, इथे मी टिश्यूवर घेतले आणि व्यवस्थित पसरवून घेते, ज्यामुळे की टोनर वापरल्यामुळे आपले जे काही पोर्स असतात ते मिनिमाइज होतात, म्हणजे असे श्रिंक होतात ते, आणि त्यामुळे मग चेहरा आपला इव्हन टोन आणि एकसारखा दिसतो, बेस छान बसतो मेकअप आपला। तर कुठली स्टेप फॉलो करताना टोनर असो, मॉइश्चरायझर असो, त्याच्या पुढच्या स्टेप असो, एक 5 ते 6 सेकंदांचा गॅप घ्यायला हवा। आता इथे मी टोनर वापरले आणि एक थोड्या वेळ थांबून मग मी मॉइश्चरायझर अप्लाय केलं। आणि मला फक्त शूटसाठी मेकअप करायचं आहे म्हणून मी आज सनस्क्रीन स्किप करते, नाहीतर एरवी कधी सनस्क्रीन स्किप करायचं नसतं, ते आवर्जून लावायचं असतं। तर मी लगेच रिमूव्ह करणार होते मेकअप म्हणून मी सनस्क्रीन स्किप केलं। आणि इथे मी आता पॉन्ड्सचं बेबी क्रीम घेतलं आहे आणि त्यात आता लॅक्मेचं हे लुमी क्रीम आहे माझ्याकडे, यामुळे खूप छान शाईन आणि खूप असा ग्लोई असा आपला मेकअप तयार होतो, बेस तयार होतो, खूप छान असा ग्लो करतो आपला चेहरा। तरी मी आता संपूर्ण चेहऱ्यावर असे डॉट डॉट करून सर्वीकडे ते स्प्रेड करून घेणार आहे आणि कुठलाही ब्युटी ब्लेंडर किंवा मग ब्रश न वापरता, कारण मला माहिती आहे सगळ्या जणींकडे ब्रश वगैरे असं अवेलेबल नसतं, किंवा असलं तरी घाईच्या दिवशी आपल्याला ते एवढं शोधायला वेळही नसतो आणि हाताने तर बेस्ट काम होतं। मी कधीच स्वतःला असं ब्लेंडर वगैरे काही वापरत नाही, कारण मला नेहमीच घाईच असते तयार होताना। आणि जेही प्रॉडक्ट आपण चेहऱ्याला लावतो तर ते कानांना आणि मानेलाही त्याच्याने कव्हर करायचं, नाहीतर ते 2 भाग वेगवेगळे दिसतात। तर इथे आता हे मला पप सापडत नव्हता पावडरचा, तर मी ब्लेंडर आहे त्याच्याने कॉम्पॅक्ट लावून घेतलं आहे, म्हणजे तो बेस आपला आता पॅक करून घेतला आहे मी। फिटमीचं इथे ते कॉम्पॅक्ट मी वापरलं आहे। आणि आता शुगरचा ब्लश आहे हा रोज पिंक, तर मी ब्लश लावून घेते आणि ब्लश लावताना नेहमी थोडी स्माईल ठेवा चेहऱ्यावर, म्हणजे आपले जे चिक बोन्स असतात ते छान असे उठून वर येतात आणि तोच एरिया आपल्याला कव्हर करायचा असतो ब्लशने। थोडंसं नोजला हायलाईट करते, म्हणजे नोजवर लावते आणि चिनला थोडं। आणि आज मी कुठलाही आय शॅडो न वापरता, कारण मला झटपट मेकअप दाखवायचा आहे म्हणून जे काही ब्लश मी वापरलं त्याच ब्लशने मी आता आय शॅडोचंही काम करून घेते। एकदम लाईट असा आय शॅडो मी लावून घेते त्याच्याने।
तर आयशॅडोही बोटाने जरी लावलं तरी चालतं, पण होता समोर ब्रश, तर आज काही शोधायची गरज नव्हती, त्यामुळे मी ब्रशने लावला आहे. आणि इवन करण्यासाठी किंवा जसं स्मूथ असा लुक येण्यासाठी मी एक ब्रश थोडा मला वाटत होतं गरज, तर मी फिरवून घेतला आहे. त्यानंतर हे शुगरचंच माझ्याकडे हायलाईट देखील आहे, हायलायटर. तर आपले जे आय कॉर्नर असतात तिथे मी बोटाने तेच लावून घेते आणि चिकबोन्सलाही तेच लावणार आहे आणि थोडं नॉर्मली नोजला हायलाईट होण्यासाठी फक्त. आणि आता मी आयब्रोंना शेप देऊन घेते. तर हे माझ्याकडे आयब्रो डिफायनर आहे, त्याच्यात 3 कलर आहेत आणि त्याचं नाव ॲक्च्युली ते वरचं पुसलं गेलं आहे, तर मला काही लक्षात येत नव्हतं कुठलंही असं, मी विसरले. आता एक अक्षर दिसत होतं, बाकीचे मिस झाले होते. तर त्यातला मी हा ब्राऊन शेड वापरते, कारण फार अशा काळ्या भोर अशा माझ्या आयब्रो नाही आहेत, खूप विरळ पण आहेत आणि लाईट असा त्यांचा रंग आहे. तर मी नेहमी ब्राऊनच कलर वापरते आणि मला थोडंसं म्हणजे कम्फर्टेबल नाही आहे मी, कारण पहिल्यांदा मी हा असा मेकअपचा व्हिडिओ शूट करते. तर मी खूप गोंधळली आहे की मी फोनमध्ये बघू की आरशात बघू. तर फोनमध्ये बघून तर मला म्हणजे शक्य नव्हतं, हे जमत नव्हतं मला तेवढं, म्हणून तुम्ही समजून घ्या थोडं, मी जे काही करते स्टेप ते तुम्हाला मी सांगते तसं ओरली. तर इथे मी आता माझे आयब्रो डिफाईन करून घेतले, छान असं त्यांना शेप देऊन घेतलेला आहे. आणि मला फार डार्क अशी आवडत नाही, म्हणून मी नॅचरलच ठेवलेलं आहे. ओव्हरऑल आजचा हा सगळा मेकअप लुक नॅचरलच असणार आहे आपला, फार काही असं त्यात वापरलेलं नाही मी, कलर वगैरे काही जास्त ॲड नाही केलेले. आयशॅडोही आपला लाईटच आहे. आणि आता मी काजळ लावून घेते. तर काजळने मी हे अपर लॅशलाईन आणि लोअर लॅशलाईन दोघं ठिकाणी लावायचं असतं, त्यामुळे डोळे खूप छान असे उठावदार दिसतात. तर ते मी आता लावून घेतले. त्यानंतर आता डोळ्यांना पाणी येतं माझ्या, म्हणून थोडं 1-2 मिनटं मी थांबून घेतले. त्यासाठी आधी आता लिप प्रिपेअर करून घेते मी. तर इथे 2 लिप बाम होते माझ्याकडे, एक शुगर पॉपचं होतं आणि एक SPF असणारं होतं लॅक्मेचं, तर ते SPFवालं मी लावलं आहे. आणि त्यानंतर आता लिप्सला लायनर लावून घेते, म्हणजे लाईन ड्रॉ करून घेते, ज्यामुळे लिपस्टिक लावल्यानंतर ओठ आणखीनच छान दिसतात. तर लिपस्टिकमध्ये थोडी कन्फ्यूज झाली होती, पण मग शेवटी मी ही झुडिओची जी आहे ती माझी फेवरेट आहे हा शेड, तर तो मी लावून घेतला. बऱ्याचदा मी चेक करते, पण मग लास्टला याच्यावरच येऊन थांबते, हेच लावते. तर खूप छान असा नॅचरल आणि सटल असा लुक येतो याच्याने. आता मी मस्कारा लावून घेते आणि लायनरला थोडं वेळ लागतो, त्यामुळे मी ह्या मेकअप लुकमध्ये लायनर ॲड नाही केलेलं. शक्य तेवढा सिम्पल आणि कमी वेळेत होणारा असा मेकअप लुक मला दाखवायचा होता. तर आता मी मस्काराही लावून घेतला आहे. तर आता आपली फायनल स्टेप म्हणजे बिंदी, टिकली. तर साडीला मॅच अशी मी टिकली लावून घेणार आहे. आणि इथे मेकअप सेटिंग स्प्रे मी वापरलेला नाही आहे. तुम्हाला लॉंग लास्टिंग हवं असेल किंवा बाहेर कुठेतरी जायचं असेल तर तुम्ही सनस्क्रीन आणि मेकअप सेटिंग स्प्रे ह्या दोघं गोष्टी आवर्जून वापरा. तर इथे आपला हा आजचा लुक फायनली तयार झालेला आहे. तर आयशॅडो मी ठेवलं होतं पण वापरलंच नाही. तर छान सिम्पल असा हा लुक तयार झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि नारळी पौर्णिमेला नक्की हा लुक क्रिएट करून बघा. आणि तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी इथे कुठलीच ज्वेलरी आज ॲड नाही केलेली, कारण नारळी पौर्णिमा उद्या आहे. मला फक्त हा लुक क्रिएट करून तुमच्यासोबत शेअर करायचा होता.